बस हाँ आता मी पहिल्यांदा मिरच्या टाकल्यानंतर मग जिरं टाकलं अजून आता थोड्या वेळानं पोट टाकायचं कढीपत्ता टाकतो आता कढीपत्ता टाकलाय बघा ते पोहे टाक बाकी पोहे हे कर आता वडून घे पोहे एका जागेवर कर आता बघा पोहे टाकतो या सगळं गोळा करून घे टाक थोडं पोहे टाकून घालते वाईट जरा मीठ टाकतो मीठ बी टाकून झाले तर हलवायचं आता हळद टाकली व्हायचं बाद झाले हळद अशी टाकलीस ना मी टाकलंस वरनं हलवून टाकतो मस्त तेल टाकतो पुसून घे डोकं आईला डोक्याला बसते खाऊ व्हायचं तुझं पोहे उद्या काय नाही आता बघा मोठीच्या मोठी ताटली घेतली आणि कसं आलं का ते काय तेवढे तिकडे बघा त्यांनी पोहे तयार केलेलं ते खाली उतरवायला सुरुवात केली त्यांनी गॅस बंद केला बघा गॅस बंद केला आणि अशा प्रकारे पोहे आपलं खाली जमिनीवर घेतलं जमिनीवर हे होतं पण जमिनीवर घेतलं नंतर ते दोन्ही दिशात काढून घेतलं दोन दिशा कोणाला म्हणलं तरी एक मम्मीला आणि एक त्याला पण आपल्याला काय उपाशी ठेवायला प्लॅन दिसत होता यांचा बाबांना हे बघा अशा प्रकारे दिशा त्यांच्यात सजवायचे चाललेले त्यामुळे तिकडं परतायच्या तोंडाला पाणी सुटलं बघा म्हणले तर ताईला का दोघं जणच खाते ते आमच्या दोघांना मुकळच ठेवले करायचं तरी काय त्यामुळे त्यांना म्हणलं आता तुम्ही केलं तर मग तुम्हीच खावा आणि पुढच्या वेळेस करतो तेव्हा आम्ही तुम्हाला नगभर पण देणार नाही का नाही परत आहे बरोबर आहे का नाही अशा प्रकारे आपल्या विराज मावनी थोडंसं पोहे आपल्याला पण ठेवलं वाय जरा टोकणं मारल्यामुळे इकडे इकडे बाहेर की तिथं उजेडच दिसतंय का अंधार या खायला आत्ताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल घंटीवर दाबा